कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मटकीची मिसळ बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत, एक मोठी वाटी मी मटकी घेतलेली आहे, मोड आलेली चांगली। तेल घेतलेले आहे, फोडणीसाठी 1 चमचा जिरं आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत। हे वाटण्यासाठी साहित्य आहेत, एक कोथिंबीर आहे, एक टोमॅटो घेतला आहे उभा चिरून, एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून, पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे सुक्कं, 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं घेते तुकडे करून, आणि 4-5 अशा काश्मीरी मिरच्या घेतल्यात, आणि हे धणे घेतलेले आहेत 1 चम्मच, आणि हळद घेतलेले आहे, मीठ घेतलेले आहे, घरगुती कोळी मसाला घेतलेला 1 चम्मच, आणि हिंग घेतलेलं आहे अर्धा चम्मच। तर पहिले आपण मटकी उकडून घ्यायची आहे कुकरमध्ये। तुम्हाला कुठलेही कडधान्य घ्यायचे असेल तर घेऊ शकता तुम्ही, मी मटकीची बनवते। आपल्या कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्या काढायच्या फक्त, तर मटकी शिजायला पण वेळ लागत नाही। थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे। आता आपण 1 वाटी मटकी घेतलेली आहे, तर आपल्याला 3 वाटी तरी पाणी घालायचं आहे, कारण त्याच पाण्यामध्ये आपल्याला रस्सा बनवायचा आहे मिसळसाठी। हे 3 वाटी मी पाणी टाकलेलं आहे। आता आपण 1 शिट्टी घ्यायची आहे फक्त कुकरला। आता मी गॅसवरती ठेवते। आता शिट्टी होते तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊया। तर पॅन ठेवलेलं मी गरम करायला। आता आपल्याला खोबरं भाजायचं आहे, तेल न टाकता आपल्याला असं सुक्कच भाजून घ्यायचं आहे गरम पॅनमध्ये। कांदा लसूण मसाला न वापरता मी आपल्या कोळी मसाल्यातच बनवते। ह्या पद्धतीने सुद्धा छान होते मिसळ, नक्की बनवा। आता खोबरं आपलं थोडं ब्राऊन झालं की आपण याच्यामध्ये मिरची आणि धणे घ्यायचे आहेत। मिरची चांगली भाजली, कुरकुरीत झाली की आपली चांगली वाटते, ती बारीक होते चांगली। हे 1 मिनिट चांगलं असं परतायचं आहे आपल्याला गरम पॅनवरती। ह्या पद्धतीने तुम्ही मसाला बनवलात तर तुम्हाला रेडीमेड मसाला घालायची काहीच गरज नाही। ह्याचा छान सुगंध येते आणि चवसुद्धा छान येते। आता भाजलेलं आहे आपले हे सुके साहित्य भाजून घेतलेले आहेत मी, तेल न वापरता। आता हे काढून घेते एका प्लेटमध्ये। तर त्याच पॅनमध्ये मी आता थोडं तेल घालते। तेल घालते थोडं पॅनमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा परतायचा आहे। थोडं गोल्डन रंगावरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला गोल्डन झाला आहे, गोल्डन ब्राऊन थोडा। आपल्याला आलं लसूण टाकायचं आहे। ते पण चांगलं परतून घेऊया।
चांगले मसाले भाजल्याने आपली मिसळला चांगली खमंग टेस्ट येते. आता 1 मिनिट आपण आलं लसूण परतून घेतलेलं आहे. आता टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण चांगलं परतायचं आहे. आता एक शिट्टी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर 2 मिनिटं आपण चांगला टोमॅटो परतला आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मिसळ बनवली जाते. तर माझ्या पद्धतीने सुद्धा बनवून बघा तुम्ही. खूप छान बनते आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. आता कांदा आणि टोमॅटो आपले मऊ झाले, शिजलेत चांगले. आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करूया. आता हे थंड झालेलं आहे. कांदा टोमॅटो आलं लसूण ते मी घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला. आणि सुके साहित्य आपण भाजले होते, खोबरं, मिरची, धणे, कोथिंबीर घेतलेली आहे. देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे मी वाटण्यासाठी, ती घेते. आता हे साहित्य मी सगळे वाटून घेते बारीक. आता बारीक वाटून घेतले. 3-4 चम्मच पाणी घालून चांगलं वाटून घेतले. आता आपण फोडणी देऊया. तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती गरम करायला. पहिले तेल घालते. तेल घालते. तेल गरम झालं की आपण हे तेजपत्ता आणि जिरं घालायचं आहे. हो, हिंग घालते. हळद घालते अर्धा चम्मच. घरगुती कोळी मसाला आहे तो घालते, 1 मोठा चम्मच घेतलाय. हा मसाला वाटलेला तो घालूया. चांगलं मिक्स करूया. तेलावरती आपल्याला चांगला आता मसाला शिजवून घ्यायचा आहे. आता हा मसाला चांगला तेल सुटत तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपला कुकर थंड झाला आहे. तर बघूया. आता आपली मटकी चांगली शिजलेली आहे. अशा अख्खीच मटकी राहिली पाहिजे म्हणून आपल्याला एकच शिट्टी काढायची आहे. आता आपला मसाला चांगला 5-6 मिनटं परतला आहे. आपण तेल सोडले बघा. कढईला बिलकुल लागत नाही मसाला. याचा अर्थ आपला मसाला तयार झाला आहे. आता आपण ते मटकी उकडली आहे ते याच्यामध्ये टाकायची आहे. पहिले थोडं पाणी घेऊन मिक्स करायचा मसाला चांगला. हा पाणी मटकीचाच घेतले मी. आता हे सगळं मी घालते याच्यामध्ये, मटकी पाण्यासकट. तुम्हाला अजून रस्सा वाढवायचा असेल तर गरम पाणीच घाला याच्यामध्ये, थंड पाणी घालू नका. आता तरी येणार नाही चांगली आपल्या मिसळला. आता चांगली एक उकळ काढून घ्यायची आहे फास्ट गॅसवरती. आता 2 मिनटं झालेले आहेत.
आपली मिसळला छान तरी आलेली आहे बघा. अजून पूर्ण आपल्याला उकळून घ्यायचं आहे. 1 मिनिटामध्ये होईल उकळून. आता आपली मिसळ चांगली उकळलेली आहे. आता मी गॅस बंद करते. आता सर्विंगसाठी रेडी आहे आपली मिसळ. आता आपण मिसळ सर्व करूया. त्यासाठी हे साहित्य लागणार आहेत. हे उकडलेला बटाटा आहे, ही फरसाण घेतलेलं आहे 1 वाटी, बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, लिंबाच्या फोडी घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून, ही भाजलेला पापड घेतलेला आहे. ट्रेडिशनली आपण मिसळ पावासोबत सर्व करतो. ते लोक पाव खात नाहीत, त्यांच्यासाठी बाजरीची भाकरी आहे, त्यासोबत देखील खाऊ शकता तुम्ही. तर एका वाटीमध्ये आपण पहिले तरी काढून घेऊया सर्व करण्यासाठी. छान अशी तरी आलेली आहे. आता पहिले बटाटा घेतलेला आहे. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्ही खात असाल तरच घ्या, नाही घेतला तरी चालेल. फरसाण तुम्ही कुठलेही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली चांगली मिसळ थाळी तयार आहे. माझी पद्धत आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोणी अजून देखील सबस्क्राईब केले नसेल त्याने नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.